अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। उपोषणकर्ता महिलेच्या नातेवाईक यांच्याकडून मारहाण करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करण्याकरता तहसीलदार यांना निवेदन। आष्टोणा येथील श्रीमती विद्या विजय सूर ही महिला 8 पट्टा मिळण्यासाठी आमरण उपोषणाला बसली होती। दिनांक 19/1/25 रोजी गटविकास अधिकारी, ठाणेदार व सचिव ग्रामपंचायत आष्टोणा, उपसरपंच हे उपोषणकर्त्या महिलेशी मागण्यासंदर्भात चर्चा करीत असताना सचिव आरती वडुले यांनी आष्टोणा येथे रोजगार सेवक अमोल गाताडे याला मोबाईलवर रेकॉर्ड करायला लावले असता सदर रोजगार सेवक हा अधिकारी व उपोषणकर्ता महिलेशी चर्चेची मोबाईल रेकॉर्ड करीत असताना उपोषणकर्ता महिलेचा नातेवाईक योगेश सुधाकर पावडे भाऊ व सुधाकर पावडे वडील यांना रोजगार सेवक यांच्या हातातून मोबाईल हिसकावून तोच मोबाईल त्याचा अंगावर मारला व अंगावर जाऊन कानपटात मारली। यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव, सुखदेव बोरकडे ठाणेदार पोलीस स्टेशन वडकी, उपसरपंच, सचिव ग्रामपंचायत आष्टोणा तसेच पत्रकार पण हजर होते। सदर घटनेत रोजगार सेवक यांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे सदर घटनेचे निषेध करीत सदर घटनेतील आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात यावा व यापुढेही असे शासकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करीत असलेल्या रोजगार सेवकाला कोणतेही मारहाण किंवा प्राणघातक हल्ला होऊ नये याकरिता महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना शाखा राळेगाव यांनी उपविभागीय अधिकारी राळेगाव, गटविकास अधिकारी, तहसीलदार, पत्रकार व पोलीस स्टेशनला यांना सदर मारहाण करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी संघटनेचे विलास पवार अध्यक्ष, प्रवीण खेवले उपाध्यक्ष, राजू लांडे सचिव व राळेगाव तालुक्यातील सर्व रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।